जत तालुक्यातील जाडर बोबला येथील संशयित सुनील राजू वडर वय 30 वर्षे हा गावच्या हद्दीतील आदर्श हॉटेलजवळ पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये तयार गांजा माल विक्री करण्यासाठी बसला होता। त्याच्याजवळील 27,150 रुपयाचा अंदाजे 1 किलो 810 ग्रॅम तयार गांजा मुद्देमाल उमदी पोलिसांनी जप्त केला। ही कारवाई शनिवारी 3 फेब्रुवारी रोजी घडली। आरोपीस अटक करून न्यायालयासमक्ष हजर केले असता आरोपीला 3 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे। पोलीस अधीक्षक संदीप घुगेसर यांनी गुन्हे आढावा बैठकीमध्ये सांगली जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमाचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। सदर सूचनेप्रमाणे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाण्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी हद्दीतील बातमीदारांना सूचना दिल्या होत्या। दिनांक 3/2/2024 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की उमदी गावाच्या हद्दीतील जाडर बोबलाद गावाच्या हद्दीतील आदर्श हॉटेलजवळ संशयित इसम नावे सुनील राजू वडार हा एका पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये तयार गांजा माल विक्री करण्यासाठी घेऊन बसला आहे। आता गेल्यास मिळून येईल अशी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली होती। उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत व यांना फोनवरून कळवून त्यांनी रेड कामी परवानगी दिल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात यांनी जाडर बोबलाद हद्दीतील आदर्श हॉटेलजवळ जाऊन 500 मीटर अंतरावर लपून चालत जाऊन पाहिले असता सुनील राजू वडार यांच्या जवळील पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये वाळलेला व हिरवा असा मिक्स गांजा माल मिळून आला। मालाचे वजन काट्यावर एकत्र वजन केले असता सदर गांजा मालाचे अंदाजे वजन 1 किलो 810 ग्रॅम इतके मिळून आले। सदर गांजाचे बाजार भावाप्रमाणे मूल्य अंदाजे 27,150 रुपये एवढे आहे। आरोपींवर उमदी पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात उमदी पोलीस ठाणे हे करीत आहेत। पोलीस अधीक्षक संदीप घुगेसर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, आप्पासाहेब हाके, प्रशांत कोळी, वहिदा मुजावर, राम बन्नेनवार, मनीष कुमरे, चापोकोव, नितीन खाडे, सुदर्शन खोत यांनी कारवाई केली।